इंडिया AI समिटमध्ये महाराष्ट्राने चांगलं पार्टिसिपेशन केलं आणि विशेषतः आज आपण AI फॉर ॲग्रिकल्चर अशी एक आंतरराष्ट्रीय समिट चालू केली। त्याचं सॅटेलाइट सेशन हे महाराष्ट्राला इंडिया AI समिटमध्ये मिळालं होतं। मला सांगताना आनंद वाटतो की स्वर्गीय दादांनी त्यांच्या बजेटमध्ये 500 कोटी रुपयाचं AI मिशन सुरू केलं होतं। त्या मिशनच्या अंतर्गत आपण महाराष्ट्र पहिलं राज्य झालं की ज्यांनी महाविस्तार हा शेतकऱ्यांकरता एक AI ॲप तयार केला आहे। महाविस्तारमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा स्वतःचा एजंट आहे, म्हणजे त्याला वैयक्तिक ज्या गोष्टीची माहिती पाहिजे आहे, वेदरची माहिती पाहिजे, त्याला पीक पद्धतीची माहिती पाहिजे, त्याला पिकाच्या सायकलची माहिती पाहिजे, काय वापरलं पाहिजे, कुठल्या स्टेजला याची माहिती पाहिजे, इथपासनं तर अगदी फोटो काढला की त्या फोटोवरनं तो AI एजंट त्याला सांगणार आहे की त्याच्या पिकाची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारची कीड येऊ शकते। इथपर्यंत सगळ्या गोष्टी, मार्केट लिंकेज असेल, वेगवेगळे भाव असतील, एका ॲपवर हे सगळे त्याला मिळणार आहेत। आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या 30 लाख शेतकऱ्यांनी याचा वापर सुरू केलेला आहे। बहुभाषिक अशा प्रकारचं ॲप आहे, ज्याला टायपिंग करता येत नाही, तो बोलला तरी त्याला तिकडनं उत्तर मिळणार आहे। त्याने टाईप केलं तर टाईप करून त्याला उत्तर मिळणार आहे। आणि आता वेगवेगळ्या भाषांसोबत पहिल्यांदा आज एक पहिला प्रयोग आपण केला की त्याच्यामध्ये आमच्या आदिवासी भागातली जी भिली भाषा आहे, भिली, या भिली भाषेचं इन्क्लुजन आता आज आपण त्याच्यामध्ये केलं। म्हणजे भिली भाषेतही कुठलाही प्रश्न विचारला शेतीच्या संदर्भात तर रिअल टाइम त्याला त्या ठिकाणी ते उत्तर मिळेल। आणि आता ॲग्रिस्टॅक हा जो काही आपण तयार केलेला आहे त्याच्याशी हे जोडल्यानंतर महाराष्ट्र AIच्या वापरामध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, कृषीमध्ये खूप पुढे जाणार आहे। आणि आज वेगवेगळे स्टार्टअप्स हे देखील आपल्या या हा जे प्रदर्शन आपलं आहे त्याच्यामध्ये आलेले आहेत। आणि या AI समिटला जगातलं, देशातलं कुठल्याही राज्याने घेतलेलं पहिलं ॲग्री AI समिट म्हणून केंद्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे। त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात AIचा वापर, आणि तो कशा करता तर AIचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्च 25% 40% कमी करता येतो। या दृष्टीने हा AIचा वापर त्या ठिकाणी आपण करतो। मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा हा महाराष्ट्राने या निमित्ताने गाठलेला आहे। आज खरं म्हणजे विरोधकांचं एक पत्र आम्हाला 6 पानांचं आणि 18 मुद्द्यांचं पत्र मिळालं। आणि आपल्याला माहिती आहे की शरद पवार गटाचे आमदार काही हजर नव्हते, त्यामुळे त्यांनी एका माजी आमदाराची सही त्याच्यावर घेऊन घेतली। त्यामुळे आमदारांसोबत त्या गटाच्या एका माजी आमदाराची सही त्यांनी त्या ठिकाणी घेतली आहे। खरं तर मला असं वाटतं की जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या इतक्या चुका या पत्रामध्ये आहेत, हे जर त्यांनी आदित्य ठाकरेंना दाखवलं असतं तर आदित्यजींनी कदाचित त्यांच्याकडचे जे एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांना दाखवून ते सुधारून घेतलं असतं। पण अतिशय म्हणजे चुका दुरुस्त करून करून काट करून असं एक पत्र आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। आणि त्यामध्ये खरं म्हणजे आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे त्या पत्रामध्ये। ते कसं आहे माहिती आहे, आपण ज्या बातम्या छापता त्याचा पॅराग्राफ उचलून टाकून दिला आहे, जसाच्या तसा।
म्हणजे त्याच्यात त्यांनी स्वतःची भाषा देखील वापरण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याच ठिकाणी फक्त शुद्धलेखन बरोबर आहे, बाकी ठिकाणी प्रॉब्लेम आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या बातम्या टाकून आणि त्यांनी पण ठीक आहे, मला असं वाटतं की भास्कर जाधव तसे प्रामाणिकपणे बोलतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्यात काय गॅप आहे वगैरे हे त्या ठिकाणी नेहमीच प्रांजळपणे कबूल करतात, तशी कबूल त्यांनी केली आहे. मुळात एकच गोष्ट सांगतो की सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं होतं. सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, सत्ताधाऱ्यांना मात चढलाय, अशा पद्धतीनं जनादेशाचा अपमान ते करतात. खरं म्हणजे आमचे सगळे सत्तारूढ पक्ष हे विनम्रतेनं जनतेमध्ये जात आहेत आणि जनतेची सेवा करतायत, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आम्हाला जनतेने दिलेला आहे. यातनंही जर हे शिकणार नसतील तर मला असं वाटतं की विरोधी पक्षाचं काय होईल याबद्दल वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही.